वैदेही धनाजी जगताप, जेव्हापासून आमच्या आयुष्यात आलीस आमच्या वाटेतला काटा बनवून राहिलीस. मी मुद्दाम कोणाच्याच वाटेला जात नाही आणि सॉरी, पण हेच मी तुमच्या बाबतीतही बोलूच शकते. आमचं बोलणं अजून पूर्ण झालं नाही, हाच फरक आहे तुझ्यात आणि आमच्यात. तू नुसती बोलू शकतेस आणि आम्ही बरंच काही करू शकतो. म्हणजे आम्हाला टोचणाऱ्या काट्याला आम्ही एकतर मोडून टाकतो, नाहीतर एकदाच टाचेखाली चिरडून त्याचा भुगा करतो. काय कमाल आहे. म्हणजे सरळ सरळ धमकी देण्याचा प्रयत्न करताय. बालिश बुद्धी पोरकी. काय बरं करायचं तुझं. तू अडचणीविषयी बोलतेस आणि आम्ही मार्ग काढण्याविषयी बोलतोय. जे काही झालंय ना त्यामुळे आमचे पण हात बांधले गेले. आबरू दोघींची गेलीये, नुकसान दोघींचं झालंय आणि त्यावरच आम्ही तोडगा शोधून काढलाय. तोडगा? नक्की काय म्हणायचंय तुम्हाला? काय म्हणायचं नाहीये, अक्षता टाकायच्या आम्हाला. म्हणजे मी तुमच्या त्या तेज प्रतापशी लग्न करायचं. जमणार नाही. जमवून घ्यावं लागल. पण नुसतं 1 वर्ष. तुला काय वाटलं? तुला सून करून घ्यायची हौस आहे आम्हाला. साम्राज्याची सून होणं काही खाण्याची गोष्ट नाही. आमची पण मजबुरी आहे, म्हणून 1 वर्ष लग्नात राहायचं आणि बाजूला व्हायचं. समजा 1 वर्षाच्या आत इलेक्शन झालं तर वर्षभर थांबायची पण गरज नाही. तुझाही मार्ग मोकळा आणि आमचा बी. इलेक्शनचा ह्या सगळ्याशी काय संबंध आहे? आणि तुमच्या इलेक्शनसाठी मी का लग्न करायचं? लायकी नसताना मान देऊन बोलतोय तुझ्याशी. बाहेर जी सगळी तोंड उघडली येतात त्यांना गप करण्यासाठी चाललंय ग हे सगळं. त्यामुळे गप घुमान बोल्यावर चढायचं, 1 वर्ष लग्न करायचं आणि मग निघायचं. आय सी. तुमचा मुलगा माझ्यासोबत जे काही वागला त्यासाठी माफी मागणं तर सोडाच, तुमचं पॉलिटिकल करिअर वाचवण्यासाठी, तुमच्यावर लागलेले डाग पुसून काढण्यासाठी मला डील करायला बोलवले तिकडे. अनबिलिव्हेबल. राजकीय लोक धूर्त आणि स्वार्थी असतात हे आज प्रत्यक्ष अनुभवलं. तुझी ट्यूबलाईट जरा स्लोच पेटते.
लय शिक्षण झालं म्हणजे शहाणपण येत नाही. माफी मागून ना तुला काही मिळणार आहे ना आम्हाला. जरा विचार कर. काय रे अवस्था तुझी गुरु? पैसे दिलेत ना? नवीन कपडे घे. वाघाच्या तावडीतून सुटका केली आहे तुझी. परत त्या त्याच्यासमोर येऊ नकोस. मी पुन्हा पुन्हा वाचवायला येणार नाही. लय उपकार झालं. उपकार करत नाही मी. वेळ आली ना की किंमत मागून घेईन. त्यावेळी नाही म्हणायचं नाही. दार बंद कर आणि पुन्हा दिसू नकोस. आपण एकमेकांना ओळखत नाही, कळलं? चल. जर तोडगा निघाला नाही तर इतकी वर्ष बिन लग्नाची राहिलेली तुझी बहीण, तिचं काय होईल? चूक तुझी, शिक्षा तिला. गोष्ट तुझ्या बरोबर घडली, पण या सगळ्याचा खापर आयुष्यभर तिच्यावर फोडलंच आहे. नदी जीव देईल आणि एकदा का ती मेली ना की मग तुझी आई, तुझा बाप असं करत तू एकटी राहशील ग, कबड्डी कबड्डी करत. तुझ्या लग्नाचा काही चान्स नाही, पण तुझ्या बहिणीचं आयुष्य कशाला उद्ध्वस्त करतेय? आपल्या दोघींच्या बी मनात नसलं ना तरी आपल्याला हा सौदा करावा लागणारच. टुर्नामेंट समज, वर्षभर चालणारी, तुझ्यात आणि आमच्यात. कबड्डी कबड्डी कबड्डी. त्याला सगळं सांगतो. तू आवाज काढत होतोस आहे. मला वाटलं टायर पंक्चर झाली. ते सोड, एक महत्वाचं काम आहे. ती धनाजी जगताप आहेत ना, त्यांना माई साहेबांनी भेटायला बोलवलंय. एजंटला? हा, एजंटला का बोलवलं असेल? विचारून येऊ का त्यांना? कशाला? तुझं तू काम कर जा. होकार दे आणि मोकळी हो. मला थोडा वेळ हवाय. तोच नाहीये तुझ्याकडं.
सोहळा उद्या, निर्णय आज पाहिजे. आणि आपल्या जे काही ठरल ते समद कायदेशीर असेल. जालिंदर, एक वर्षाचा करार, अटी वाचून घे. आज लग्न आणि 12 महिन्यानंतर परस्पर संमतीनं घटस्फोट. जोपर्यंत आमच्याकडे असशील तोपर्यंत तुझी सुरक्षा, निवारा, मानमरातब आमच्यावर. माध्यमांसमोर मौन, कोणताही उपद्रव नाही. डोळे उघडून नीट वाच आणि सई कर. सई केलीस तर तुझ्या घरच्यांचा मान वाचल. तुझ्या बहिणीचा संसार डगमगणार नाही आणि तुझं नाव चिखलात वडलं जाणार नाही. पण जर का सई केली नाहीस तर उद्या प्रश्नांच्या प्रकाश होतात येशील. लोक, कॅमेरे, कोर्ट कचेऱ्या, घरच्यांची सामूहिक आत्महत्या. हे सगळं होईल, पण सोहळा काही थांबणार नाही. तो तर होणारच. दहा मिनिटं आहेत तुझ्याकडं. खर तर तुझ्याकडं काही पर्याय उरला नाहीये, पण तरी निर्णय तुझा. एक गोष्ट लक्षात ठेवा धनाजीराव, ऐन वेळेला जर काही लफडं झालं ना तर भर मांडवातून मी माझ्या पोराला घेऊन निघून जाईन. तुझ्यासाठी सगळं करू. अरे तुमच्या दोघींच्या भल्यासाठीच तर माझं काळीच तुटतंय ना ग. हे सुमन, सुमन, हे बघ, तू म्हणत असशील ना तर मी आत्ताच्या आत्ता परेशरावाकडे जातो, त्याला पुढे हात जोडतो, पाय पडतो. वाटलंच तर ना मी त्याच्या पुढे नाक घासून माफी मागतो. मी हवं तर मी गाव सोडून कुठेतरी निघून जाते. मी लांब निघून जाते. मी तिकडे जाऊन नोकरी करते. मी नोकरी करण. नाही झालं तर नाही झालं ना लग्न. मी जातो, समजा करून देतो, सगळं जुळवून आणीन मी. आणि नाही ना जुळवता आलं मला तर सरळ विष घेऊन जीव संपून टाकीन. नाही तर काय करू मग मी.
चांगलंय. वैदे, ए बाळा, काय बोलणं झालं तुमच्या आतमध्ये? हा, सगळं व्यवस्थित बोललीस ना तू? काय म्हणली तुला ती माजुरडी माई? ए बाळा, अगं तू बोलत का नाहीस? त्यांनी लईच पान उतारा केला ना ग तुझा. काळजी करू नको, मी बघतो तिच्याकडे. तिच्या तर ना तुम्ही समजताय तसं काहीही झालेलं नाहीये. आपण घरी जाऊया का? अगं पण बाळा, तुमचं काय बोलणं झालं काय नाही मला कळलं पाहिजे ना. मी घरी जाऊन तुम्हाला सगळं सविस्तर सांगते ना. प्लीज. तू असं कर, तू जाय पुढं. मी मी आलोच. पप्पा तुम्ही उगाच का? अगं नाही ग बाळा, तू काही काळजी करू नको. मी काही त्यांच्या संग वावगं बोलणार नाही. तू काळजी करू नको. ए, तुझा विश्वास आहे ना तुझ्या पप्पांवर? आहे ना? हा, खरंच मी त्यांना काय वावगं बोलणार नाही. हा, होय, जा घरी जा. जा. आणखी बडी वहिनी कोणगस पण की ना अर्धी दाढी करते. धनाजी बरोबर त्यांना पण बोलवलं तर सांगितलं नाही त्यांना. का बोलवलं असेल? नाही, तिच्या त्याला सांगायला पाहिजे. बोला. माईसाहेब, झालं ना सगळं बोलणं व्यवस्थित? समजूतदार आहे तुमची लेक. तिला जे समजवायचं होतं ते समजवून झालंय. हा, निघा आता आणि तोंड बंदच ठेवायचं. अहो काय सांगायची गोष्ट आहे का माईसाहेब? माझं तोंड बंदच आहे. माझ्या तोंडाला तर मी कुलूप घातले आणि किल्ली कवाच गोदावरीत फेकून बी दिली आहे. आपल्या घरच्या गोष्टी चव्हाट्यावर बोलून होय मी. हा, आणि कसं आहे माईसाहेब, आता तर व्यायी झालं ना मी तुमचा. एक अडचण झाली आहे खरी मात्र या प्रकरणामुळं. कसं आहे माई, आमच्या स्नेहाच्या सास, स्नेहा म्हणजे माझी थोरली पोरगी, तिच्या सासरकडच्यांचा फोन आला होता. अहो लग्नच मोडलं त्यांनी. आम्हाला तो लय मोठा धक्काच बसला सगळ्यांना. माझ्या मोठ्या पोरीने तर रडून रडून अख्खं घर डोक्यावर घेतले. आणि माईसाहेब, त्यात तुम्ही तर 100 लग्न लावण्याचा विडा उचललाय.
आता एक आकडा कमी झाला ना त्यातून तो आता परत जोडायला पाहिजे आहे की नाही. आणि ते कसं आहे मग लोकांची तोंड कोण बंद करणार. माझं तोंड बंद केलं मी, लोकांची कशी बंद करणार हो. माझ्याकडे नंबर आहे त्यांचा, मी करतो फोन तसं. एवढ्यासाठी आला इथं. निघा तुम्ही, सगळं नीट करून देतो मी. हे म्हणजे कसं आहे माईसाहेब, मामा म्हणते ते बरोबर आहे, मी जायला पाहिजे खरं आता. पण तुम्हाला सांगतो लय त्रास झाला हो या सगळ्या प्रकरणात मला. पोरीच्या मनावर एवढे वरखडे उठलेत, फक्त बापूचेच झाला कळणार होते, दुसरं कोणाला कळणार आहे. अख्ख्या रमावतीत बदनामी झाली आमची, लय बदनाम झालो. आणि शिवाय पैशाचं नुकसान झालं ते वेगळंच. नुकसान भरपाई मिळाली तर निदान मला काहीतरी. किती पाहिजेत? हं? हे म्हणजे बघा माईसाहेब, मी तुम्हाला यातना सांगितलं नाही, पोरीच्या मनावरची वरखडे, त्यांना होणारे यातना, आमची झालेली बदनामी, पैशाचं नुकसान. आता हे सगळ्याचा हिशोब केला तर लय लांबवर आकडा जातो. पण नाही या मी तसं काही सांगणार नाही. आता व्यायी आहेत आपण, मी एवढे मोठे कसं सांगेल. आणि माईसाहेब आमच्या गरिबाची कुवत ती मागायची काय असणार आहे. आमच्या जगतापाची धाव म्हणजे सराड्याच्या धावेसारखं आहे ते. आमची धाव कुंपणापर्यंत, आम्ही किती मागणार आहेत मागून मागून. आपले थोडेफार 50 लाख मिळाले तर